वाटते का काय तेवढाच दबाव असला तर असू शकतो. अंजली दमाळे म्हणाले की हे राजकीय नाटक चालू आहे बीड जिल्ह्यात. वाल्मिकी करारासोबत आपले संबंध असल्याचा आरोप धनंजय मुंडेंनी केला होता. त्याच्याबद्दल स्पष्टीकरण आपण आज देणार असं म्हणत होतात. आज ती वेळ आली स्पष्टीकरण काय स्पष्टीकरण देऊ ना ते स्पष्टीकरण भाषणात देऊ ना. थोडं थांबा. अंजली दमाळे म्हणाले मोर्चा म्हणजे ड्रामा आहे, सर्व राजकीय ड्रामा आहे. अहो आम्ही मोर्चा ठरवलाय का? हा मोर्चा कोणी ठरवलाय? मोर्चा कोणी ठरवला? सामान्य लोकांनी ठरवलं. त्याच्यात कोणत्या पक्षाचं माणसं नाहीत, काय नाही. ड्रामा बिमा अंजलीताईंना काय कळायचं? आमचे भेटले आमचं लेकरू गेलं ते ड्रामा आहे का? अरे आमच्या घरातलं लेकरू गेलं ना, तडपून मारलं ना, याला ड्रामा म्हणायचं. वारे पट्टी. दुसरा आरोप तुमच्यावर केलेला आहे. तुमच्यावर तीन आरोपी जे आहेत ते फरार आहेत. त्यांचा मृत्यू झालेला आहे अशा पद्धतीचा फोन आल्याचं देखील अंजली दमाळे म्हणाल्या. त्यांचा फोन आपण एसपींना सांगितलं देखील असं बोलले आहेत. आणि याच्याकडे तुम्ही कसं पाहता? ते काही बोलतील, आम्ही असं वेग स्टेटमेंट करणार नाही. पण त्यांचं खून कोण करेल बाबा? काय संबंध आहे? त्यांचा खून बिन नाही. ते 3 बी सापडतील आणि 4था बी सापडल. आका पण प्राजक्ता माळी यांचं नाव घेतलं होतं. ते तुमच्या विरोधात महिला आयोगामध्ये तक्रार कृपया केली. माझी विनंती आहे, मी जे बोललेलो आहे तो बाईट तुमच्या समोर आहे. आणि माझं मत असं आहे की हे इतर प्रश्न विचारून तुम्ही मुख्य संतोष देशमुखच्या खुनावरचं जे लक्ष आहे ते विचलित करण्याचा प्रयत्न करू नका. आणि हा कोणाचा प्रयत्न आहे, कोण कोणाला काय सांगते हे आम्हाला कळतं. किमान बीडवाल्यांनी तरी असे प्रश्न विचारू नये असं माझं मत आहे. काय आव्हान असेल आता? मोर्चाकडे तर निघाला, लोक येत आहेत रस्त्याने चालतात. आता भाषण ठोकायचं चला.